घेण्यामागचा मुख्य हेतू असा आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 27 तारखेला जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आणि त्याच्यामध्ये सगळे सोयरे जे असतील अशा सर्वांना आरक्षणाचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने शासनाने एक अधिसूचना जाहीर केली आणि ही अधिसूचना जाहीर केल्यानंतर आपल्या समाज बांधवांमध्ये एक अशा प्रकारची भावना निर्माण झाली की जरांगे पाटील यांना फसवलं की काय सरकार आणि टॅगलाईन अशा यायला लागल्या, मराठी युद्धात जिंकतात आणि तहात करतात. तर आता आपण हे काही युद्ध नव्हतं, परंतु या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आपण हरलो नाही ही माहिती समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही आजची खऱ्या अर्थाने आपली पत्रकार परिषद आहे. आता या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे दिनांक 26 जानेवारी 2024चा आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000 मध्ये त्यांनी दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये सगळे सोयरे ही संकल्पना त्यांनी त्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे. आता या सगळे सोयऱ्यांच्या संकल्पनेची लोकांपर्यंत माहिती व्यवस्थित गेलेली नाही. आता या सगळे सोयऱ्यामध्ये अर्जदाराचे जो पण ॲप्लिकंट असेल त्याचे वडील असतील, त्याचे आजोबा असतील, पणजोबा आणि त्याही पूर्वीचे पिढ्यानपिढ्या झालेल्या लग्न संबंधातून निर्माण झालेले नातेसंबंध या सर्वांचा अंतर्भाव हा सगळे सोयरे या शब्दामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे या सगळे सोयरेच्या व्याख्येमुळे प्रथमतः महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारक पाऊल पडलेलं आहे. ते म्हणजे आईकडनं यावेळी पहिल्यांदा जातीचं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग हा या ठिकाणी मोकळा झालेला आहे आणि त्याच्यामुळे या GR नुसार जी समाज मान्यतेनुसार झालेली जी विवाह संबंध आहे, म्हणजे आपण आता जे विवाह ठरवून करतो या ठरवून केलेल्या विवाहामध्ये पहिल्यांदा जर काही विवाहामध्ये बघण्याचा जर फॅक्टर असेल तर आपण जात पहिली बघतो, हा माझ्या जातीचा आहे का. त्याच्यामुळे आईची जात जर कुणबी असेल, वडिलांची जात जर मराठा असेल तर अशा वडिलांना किंवा त्या नवऱ्याला म्हणूया त्याच्या पत्नीची जातसुद्धा यावेळी या GR नुसार मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि प्राधान्याने या GRचा फायदा हा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ याचा जास्त फायदा सगळ्यात होणार आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे बऱ्याच लोकांचा असा एक समज आहे की कोकणाला या GRमुळे काहीही मिळालं नाही, आमच्याकडे कोणती नोंदीच नाही आणि त्याच्यामुळे या GRचा फायदा हा कोकणाला झाला नाही. मी दाव्याने सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या GRची जर अंमलबजावणी झाली तर किमान 20,000 लोकांना या GRचा फायदा होणार आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1400 नोंदी या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून सापडलेल्या आहेत. या 1400 लोकांबरोबर ज्यांचे विवाह संबंध, नातेसंबंध जोडलेले आहेत, या सर्व नातेसंबंधातील लोकांना या GRच्या फायद्यामुळे त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. उदाहरणार्थ मी तुम्हाला 2-3च प्रकरणं सांगतो. आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये माणगावमध्ये भोसले सावंत कुटुंब आहे, तर त्यांचे नाव कुणबीमध्ये आहे. चौक्यामध्ये गावडे लोक जे आहेत त्यांची सगळ्यांची नोंदी ह्या कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत. कणकवलीमध्ये, फोंड्यामध्ये पटेल सावंत
यांच्या काय त्या कुटुंबातल्या काही नोंदी ह्या कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या नातेसंबंधातून ह्या 1400 नोंदींचा जर फायदा उपयोग जर करून घेतला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा 20,000 कुटुंबांना या किंवा 20,000 कुटुंब म्हणण्याच्या 20,000 व्यक्तींना या GRचा फायदा होणार आहे. दुर्दैवाने ज्यावेळी शिंदे कमिटीची तपासणी आली किंवा शिंदे कमिटीच्या सांगण्याप्रमाणे ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे रेकॉर्ड तपासलं गेलं, हे रेकॉर्ड तपासण्याच्या मध्ये अत्यंत गंभीरपणे मी सांगतो की इथल्या सिंधुदुर्ग प्रशासनाने योग्य ती दक्षता मराठा समाजाचे दाखले किंवा मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही. कारण याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे पूर्वी मोडी लिपी होती, पण यांनी NIC वर जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते बरेचसे देवनागरी लिपीमध्ये, म्हणजे 1900 सालचा एक डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केलेला आहे, हा देवनागरी लिपीमध्ये कसा काय आला? म्हणजे देवनागरीमधनं तुम्ही जे काय मोडीचं देवनागरीमध्ये केलं, हे कधी केलं, काय केलं आणि ते त्यावेळी योग्य पद्धतीने झालेलं आहे की नाही. दुसरी गोष्ट, ज्यांना मोडी तपासण्याचं काम दिलं होतं, खास करून भूमी अभिलेख खात्याचे प्रतिबुक हा जो डॉक्युमेंट आहे आजही मोडी भाषेत आहे. या मोडी भाषेचा डॉक्युमेंट तपासण्यासाठी ज्यांना कोणी कामाला ठेवलं होतं त्यांना एक मराठा कुणबी हा शब्द कसा दिसतो हे चित्रावरून ओळखायचं आहे. आता मोडी भाषा ही एवढी गहन आहे, त्याच्यामध्ये लिखापटीचे प्रकार 2-3 आहेत, त्यामुळे ही जी या ठिकाणी जी तपासणी झाली ही सदोषपणे झालेली आहे. आणि तिसरा भाग आहे की आजही आम्ही खात्री केली, म्हणजे खास करून आम्ही कुडाळमध्ये माणगाव ग्रामपंचायतीमध्ये आम्ही खात्री केली तर शासनाने सांगितलेलं होतं की ज्यांना नोंदी सापडलेल्या आहेत त्यांची नावं त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावे. परंतु आम्ही माणगाव ग्रामपंचायतीमध्ये खात्री केली अशा प्रकारची कोणतीही नोंद ही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे मराठा महासंघाच्या माध्यमातून आम्ही आता असं ठरवलेलं आहे की हे 20,000 जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत आमचं जिल्हा प्रशासन काही फायदा पोहोचवण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. त्यामुळे आम्ही आता मोहीम हातामध्ये घेणार आहोत आणि हे जे कोण आमचे जे बंधू आहेत ज्यांना आज ह्या आरक्षणाच्या नोंदीचा फायदा मिळणार आहे तर त्यांच्यापर्यंत जातीचे दाखले काढून देण्याची मोहीम ही मराठा महासंघामार्फत करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे अजिबात सिंधुदुर्गला किंवा कोकणाला फायदा मिळत नाही, झाला नाही असं जे कोण म्हणत असतील तर हे साफ चुकीचं आहे. दुसरी गोष्ट की 25 जानेवारी 2024ला GR काढलाय आणि ज्यांच्या नोंदी मराठा आहेत, ज्यांना अन्य कुणबी म्हणून त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही, अशा लोकांसाठी सुद्धा 25 जानेवारीला GR काढून जे मराठा समाजातील विद्यार्थी आरक्षणाअभावी कोणत्याही शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहू नये यास्तव इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी सुविधा सवलती मराठा समाजाला लागू केलेल्या आहेत आणि ही मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे या आंदोलनातून काही मिळालं नाही असं नाही. ज्यांच्या नोंदी कुणबी आहे त्यांना जरूर जास्त फायदा झाला, पण ज्यांच्या नोंदी नाही आहेत त्या मराठा मुलांना सुद्धा या अप्रत्यक्षरित्या हा आरक्षणाचा फायदा झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वंशावळी जुळवायची आहे, कारण इतर नातेसंबंधातनं आपल्याला वंशावळी जुळवून ते आपल्याला सांगावं लागेल नातेसंबंध आमच्या अशा प्रकारे आले. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यामध्ये शासनाची कमिटी आहे आणि ही कमिटी गठन होते की नाही आणि त्याचं काम व्यवस्थित चालतंय की नाही याची सुद्धा पाहणी ही मराठा महासंघ करणार आहे. कारण आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही घेतलेली जी सरसकट कुणबीची जी भूमिका आहे या भूमिकेमुळे समाजाला निश्चित फायदा झालेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा आमचं भूमिका आहे की ज्या लोकांना फायदा होऊ शकतो त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा या ठिकाणचा आमच्या
आजच्या या पत्रकार परिषदेचा हेतू आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा झाला जे क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे फायदे कोणते, तर जे क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने बासनात गुंडाळून ठेवलेलं होतं, जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सरकारने सुप्रीम कोर्टला विनंती केली आणि क्युरेटिव्ह पिटिशन हिअरिंगला घ्यावं या संदर्भामध्ये सुद्धा सरकारची विनंती झाली. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. जर क्युरेटिव्ह पिटिशन जर आपलं यशस्वी झालं तर मग सर्वच मराठा समाजाला यातून लाभ मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून जे आमचे मराठा बांधव आहेत त्यांना मी आवाहन करतो की अजूनही 2-3 दिवस आहेत. आपल्याकडे जे शासनाचा सर्वे चालू आहे या सर्वेमध्ये तुम्ही भाग घ्या आणि जेणेकरून मराठा समाजाची लोकसंख्या या सर्वेमध्ये मोजली जाणार आहे. जास्त लोकसंख्या आली तर आरक्षणाची टक्केवारी सुद्धा मराठा समाजाला जास्त मिळू शकते. दुसरा भाग, या सर्वेक्षणाच्या जे काही नोंदी असतील, अहवाल असेल, हा शासन क्युरेटिव्ह पिटिशनच्या मध्ये याची माहिती सुप्रीम कोर्टाला देणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे जर क्युरेटिव्ह पिटिशन यशस्वी झालं तर आपल्याला मराठा म्हणून सुद्धा या ठिकाणी आपल्याला फायदा मिळू शकणारा आहे. आणि लास्टली, इतके दिवस थंड झालेला मराठा समाज आज पुन्हा एकदा जागा झालेला आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन हे जर कोण म्हणत असतील तहात फसलं, तर अजिबात तहात फसलेलं नाही आहे. तर त्याच्यामधनं अनेक आरक्षणाच्या विविध पैलू हे मुद्दे ओपन झालेले आहेत. त्याच्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन हे यशस्वी झालं आहे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. त्यानंतर नुकतीच आपण अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी अभिषेकची निवड केलेली आहे. तर या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचे कार्यक्रम आहेत आणि आम्ही लवकरच एक व्हेइकल एक्सपो या ठिकाणी घेणार आहोत. आणि जो मराठा समाजाचे जो उद्योजक मेळावा ह्या नजीकच्या 15 ते 20 दिवसामध्ये आमचा या ठिकाणी घेण्याचा मानस आहे. जेणेकरून आम्हाला दाखवायचं आहे की निव्वळ आरक्षणाच्या प्रश्नामध्येच मराठा समाजाने गुंतून न पडता वेगवेगळे विकासाची जी माध्यमं आहेत ही माध्यमंसुद्धा या ठिकाणी आपल्याला घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे सुद्धा आपण मराठा समाजाचा सर्वांगीण विकास हा आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामध्ये आम्हाला आनंद आहे. विकासभाई सावंत किंवा या तालुक्यातली या जिल्ह्यातले जे पण सगळे आमचे मराठा राजकीय नेते आहेत ज्यांनी सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की जो आमचा पत्रकार परिषदेचा मेन हेतू होता की जो जरांगे पाटलांचं आंदोलन फसलं की काय, तर तो संदर्भात सुद्धा आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत माहिती पोहोचवली तर बरं होईल आणि जेणेकरून एक समाज प्रबोधनाचं काम सुद्धा आपल्या हातून होईल एवढंच मला वाटतं. असे तुमच्या एका गटाचं म्हणणं आहे, त्या संदर्भात काय तुमचे? नाही, मी हेच सांगितलं. आम्ही याच्यापूर्वीसुद्धा कायदेशीर भूमिका घेतलेली आहे की आजच्या घडीला जयश्री पाटील विरुद्ध चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र या सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेल्या खटल्यामध्ये मराठा समाजातला सुप्रीम कोर्टाने फॉरवर्ड कास्ट असं त्याच्यामध्ये त्यांनी अनुमान काढलेलं आहे. आणि कोणाही शेंबड्या पोराला जर विचारलं तर आरक्षण हे फॉरवर्ड कास्टला मिळतं का, तर त्याचं उत्तर नाहीच असेल. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे हा क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत तो निर्णय म्हणजे मराठा म्हणून आरक्षण मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट की जे म्हणतात की आम्हाला कुणबी आरक्षण मान्य नाही, तर त्यांना मला असं सांगायचं आहे की त्यांनी कृपया गायकवाड कमिटीचा अहवाल वाचावा. गायकवाड कमिटीच्या अहवालामध्ये जवळजवळ 75 पानं ही मराठा आणि कुणबी हे एकच आहेत हे त्यामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा मराठा समाजामधून आमचेच भाऊबंद मराठा कुणबी यांना जर वगळलं तर मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे याचंसुद्धा त्यांनी उत्तर द्यावं. कारण 32% जी लोकसंख्या धरलेली आहे गायकवाड आयोगाने त्याच्यामध्ये 20% लोकसंख्या ही कुणबींची आहे.
मग मराठा म्हणून नावावर असलेल्या लोकांची लोकसंख्या फक्त 12% आहे. मग 12%च्या हिशोबामध्ये मराठा समाजाला आज फक्त 6% आरक्षण मिळू शकतं. मग कुणबी नको म्हणणाऱ्यांनी 16%चा आग्रह धरू नये. एक ठरवलेलं होतं, म्हणजे ज्यावेळी जरांगे पाटलांचं आंदोलन हे ज्यावेळी लाठीमार झाला होता, तर त्या क्षणी आम्ही एक भूमिका घेतली होती की कोकणसाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ असावं. हे स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ निवडण्याचं कारण असं आहे की आतापर्यंत आयोगांकडे ज्या ज्या माहिती गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोकणचा तपशील खूपच नगण्य आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कोकणची खरी जी परिस्थिती आहे ही कधीच आलेली नाही. आणि त्याच्यामुळे उदाहरण घ्यायचं झालं, मला असं वाटतं की आपण जर समजा या मुवमेंटमध्ये आम्हाला सर्वांना साथ दिली तर हा प्रश्न जो आहे हा फक्त काही मराठा समाजाचा नाही आहे, हा कोकणचा आहे. म्हणजे मी आपल्याला उदाहरण देऊन सांगतो की एक 7-8 वर्षापूर्वी मेडिकलला 2000 गव्हर्नमेंटच्या सीटचा कोटा होता, पण भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 371 प्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाची तरतूद असल्यामुळे या 2000 सीट्सपैकी 450 जागा विदर्भासाठी रिझर्वड होत्या आणि 550 जागा या मराठवाड्यासाठी रिझर्वड होत्या. आणि आपण जे कोण होतो म्हणजे आपला कोकण हा उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याचं समावेश होता. जर स्वतंत्र कोकण वैधानिक विकास महामंडळ जर झालं, आम्हाला जरी 300 सीट्स जरी मिळाल्या तरी आजच्या घडीला अशी काही वस्तुस्थिती नाही आहे, परिस्थिती नाही आहे. संबंध कोकण विभागामधनं 300 डॉक्टर्स होतात. सगळे बाहेरचेच लोक म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि त्या साईडचे जास्त करून येतात. मग निदान हे इनडायरेक्ट आरक्षण या कोकण विभागाला सुद्धा येऊ शकतं आणि त्या दृष्टीने सुद्धा आमचा अभ्यास चालू आहे. आणि जर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा वकील वर्गाचे जे सिंधुदुर्गातले आहेत त्यांची एक बैठक घेऊन या संदर्भामध्ये एक ॲक्शन प्लॅन आम्ही तयार करणार. गुन्हे मागे घेणार म्हणून काल जे अंतर्गतले गुन्हे मागे घेणार, जेव्हा सकल मराठा समाजाचे मोर्चा झाले तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही गुन्हे घडलेले आहेत असे, म्हणजे काय हे गुन्हे मागे घेण्यासाठी काय प्रयत्न वगैरे? नाही, मी तुम्हाला एक सांगतो, त्यावेळी आपले पालकमंत्री माननीय दीपकजी केसरकर होते आणि त्यावेळी त्यांच्याकडे गृहमंत्र्याचा राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पदभार होता. आणि सुदैवाने तो ग्रामीण म्हणजे गृहमंत्री राज्याचे 2 असतात, एक शहराचा असतो आणि एक राज्याचा ग्रामीण भागाचा असतो. त्यामुळे त्यांच्याकडे ग्रामीण भागाचे गुन्हे चार्ज होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकंदर 23 गुन्हे 2018मध्ये मराठा आंदोलनाच्या निमित्ताने झालेले होते. आणि मला अभिमान वाटेल सांगायला, म्हणजे ज्यांनी काम केलं त्यांनी केलं हे बोललं पाहिजे आपण. तर त्यांनी सगळ्यात पहिले महाराष्ट्रामधले जर कुठले गुन्हे मागे घेतले गेले असतील तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 22 गुन्हे त्यांनी मागे घेतले. एकच गुन्हा सध्या प्रलंबित आहे आणि तो प्रलंबित एवढ्या कारणासाठी आहे की त्यावेळेचा जो GR होता त्या GRमध्ये पोलिसांवर जर हल्ले केलेले असतील तर असे गुन्हे मागे घेतले जाणार नव्हते. त्याच्यामुळे तो एकच गुन्हा सोडून बाकीचे गुन्हे आज नाही आहे. त्याचं आम्ही आभार मानतो. नाही केलं त्यांनी. पहिला मला फोन करून पहिलं सांगितलं, आम्ही निवेदन जस्ट एक निवेदन दिलं, फॉलो पण नाही केलं. पण झाल्यानंतर त्यांनी स्वतः फोन जरा मागे सगळे राहा म्हणजे आम्हाला